नमस्कार, मी हर्षास किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला नाचणीची पौष्टिक अशी इडली दाखवणार आहे। तर तुम्हाला अशाच रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर बघूया कशी बनवायची पौष्टिक अशी नाचणीची इडली। नाचणीची इडली बनवण्यासाठी मी 1 वाटी नाचणी घेतलेली आहे, 1 वाटी उडदाची डाळ आहे आणि 2 वाट्या आपण तांदूळ घेतलेले आहे। मी एका वाटीने मोजून घेतलेलं आहे, एकच वाटी घ्यायची आणि त्याप्रमाणे मोजून घ्यायचं। तर 2 वाट्या तांदळाला 1-1 वाटी आपण नाचणी आणि उडदाची डाळ घ्यायची आहे। तर आता आपण हे स्वच्छ धुवून भिजत घालून घेऊया। डाळ, तांदूळ आणि नाचणी आपण स्वच्छ धुवून भिजत घालून घेतलेली आहे। आता हे 3 ते 4 तास आपण भिजत घालून घेऊया। डाळ तांदूळ छान भिजलेले आहेत, अशा पद्धतीने छान मऊ झालेले आहेत। आता 4 ते 5 तास आपण भिजवले होते। आता आपण हे वाटून घेऊया। त्याच्या आधी आपण 1 वाटी पोहे, जे सकाळी 1 वाटीच्या प्रमाणात आपण सगळं साहित्य घेतलंय त्या वाटीनेच मोजायचे। 1 वाटी पोहे आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर बघा आपलं वाटून तयार आहे। तर अशा पद्धतीने वाटायचं, जास्त जाड पण नाही आणि खूप पातळही नाही, थोडं किंचित रवाळ असं वाटायचं, कारण आपण इडली बनवतो। आता हे बेटर आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचं पण वाटून घेऊया। हे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं। मी पोह्यांसुद्धा वाटलेलं आहे। आता हे आपण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवूया। आता हे आपलं पीठ तयार आहे, आपण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून देऊया। इडलीचं पीठ आता छान आंबलेलं आहे, छान तयार झालेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। आणि यात थोडं मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। चवीनुसार मीठ आणि आपल्याला थोडं इडलीचं पीठ जसं हवंय त्या पद्धतीने थोडं पातळ करून घ्यायचं। आता हे पीठ तयार आहे, आपण इडल्या तयार करून घेऊया। इडली पात्राला आपण तेल लावून घेऊया आणि त्यात आपण इडली बॅटर घालून घेऊया। अशा पद्धतीने आपण इडलीचं बॅटर टाकून घेतलेलं आहे। आता आपण इडल्या लावून घेऊया। अशा पद्धतीने आपण इडली पात्रात लावून घेऊया आणि हे 10 ते 15 मिनिटं आपण वाफवून घेऊया।
इडली छान तयार आहे. आता आपण तिला काढून घेऊया. ते इडली छान तयार आहे, आपण काढून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने इडल्या खूप छान होतात, मऊ लुसलुशीत होतात. करायला खूप सोपे आहे आणि पौष्टिकही आहे. करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. खूप छान होते इडली, हे बघा, आणि सॉफ्ट पण तेवढीच होते. हे बघा, अशा पद्धतीने तयार करा, तुम्हालाही नक्की आवडेल. पौष्टिक आहे, लहान मुलांना पण छान आहे द्यायला. तर करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर तयार आहे नाचणीची पौष्टिक अशी इडली. लहान मुलांसाठी खूप छान आहे, कारण लहान मुलं भाकरी खात नाही. तर अशा पद्धतीने इडली बनवून दिल्यावर लहान मुलं आवडीने नाचणी खातील. तर अशाच तुम्हाला रेसिपी हव्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे मी पुढे काय व्हिडिओ टाकणार आहे हे तुम्हाला नक्की कळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.